मित्रांनो, आज मी तुम्हाला एक जर्नीमध्ये नेणार आहे. ती जर्नी आहे की आपण कसे बनलो किंवा आपण इथं केव्हा आलो किंवा आपले पूर्वज कोण किंवा आपला जन्म केव्हा झाला. सर्वांनाच विचारलं जाते की आपला जन्म केव्हा झाला, आपले पूर्वज कोण. तर तुम्ही एक डेट ऑफ बर्थ सांगून देता. पण मी तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला या भागामध्ये सांगणार आहे की आपण केव्हा आलो आणि आपले पूर्वज कोण. बरेच जण सांगताना पूर्वज सांगता की माझे आजोबा, पंजोबा, दादोबा, कोंडोबा जे काही नाव आहे ते आपण देत असतो. पण तुम्हाला एक सायंटिफिक नाव बी आज तुमच्याकडे येणार आहे, जसे की होमो हिबल्स, होमो सेपियन्स, जे की तुम्ही केव्हा ऐकले नाही. पण ते आपले पूर्वज आहे. पण ते पूर्वज केव्हा इथं आले धरतीवर, तर त्यांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर तुम्ही माझ्यासोबत जर्नीमध्ये येणार आहे माझ्या. त्याचं नाव आहे ह्युमन इव्हॉल्युशन. त्याला मराठी अर्थ आहे मानवीय उत्क्रांती. मानवीय उत्क्रांतीचा अर्थच आहे की उत्क्रांतीचा अर्थ काय, उत्क्रांती इव्हॉल्युशनचा अर्थ काय. जो बदल, जो चेंज, तो कसा होतो, जे सडन चेंज होत नाही, एकदम जो हळुवाररित्या, जो की सावकाश जो बदल होतो, त्याला आपण म्हणतो इव्हॉल्युशन. आणि आपण इव्हॉल्युशन बद्दल बरीचशी माहिती घेणार आहोत. पण त्याच्या आधी आज आपण जे बघणार आहोत ते बघणार आहे ह्युमन इव्हॉल्युशन बद्दल माहिती. तर चला, तर मी तुम्हाला आज ह्युमन इव्हॉल्युशन बद्दल शिकवणार आहे. 7 करोड इयर्स अगोदर मी तुम्हाला थोडासा फ्लॅशबॅक मध्ये नेतो. फ्लॅशबॅक आपण 7 करोड इयर्स अगो जाऊ, म्हणजे मागं जाऊ, 7 करोड वर्षापूर्वी. तर तुम्ही माझ्यासोबत एक इमॅजिनरी टाइम मशीनमध्ये तुम्ही माझ्यासोबत येणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जाणार आहे 7 करोड इयर्स ॲगो मागं. चला मग आपण एक टाइम मशीनमध्ये 7 करोड इयर ॲगो मागं जाऊ. 7 करोड इयर ॲगो मध्ये इथं कोण होतं? इथं होते डायनॉसॉर्स. ठीक आहे, डायनॉसॉर. तर लास्ट डायनॉसॉर डिसअपियर. आणि डिसअपियर्स म्हणजे याचा अर्थ आहे की जे डायनॉसॉरचा जो खात्मा झालेला आहे, जे डायनॉसॉर जे इथून गेलेले ते केव्हा गेलेले, तर 7 करोड वर्षापूर्वी इथून हे नष्ट झालेले. मग त्यानंतर आले आहे इथं स्क्रू अँसिस्टर, जे की आपण बघा घूस सारखे बरेचसे आपल्याला दिसत, जी घूस म्हणतो आपण मराठीमध्ये, त्यासारखं जे एकदम जे नाक जे पुढं आहे, तर त्याच प्रकारचा एक ॲनिमल्स, जो की रेंगणारा ॲनिमल्स, जे डायनॉसॉरच्या खाली रेंगत होता, तर तो ॲनिमल्स इथं इव्हॉल्युशन झालेला आहे, पृथ्वी तलावर आला होता. डायनॉसॉरचा खात्मा कसा झाला याचे थोडंसं आपण माहिती घेऊया. डायनॉसॉरचा खात्मा असं झालेलं आहे की इथं या पृथ्वी तलावर एक धूमकेतू आला होता आणि धूमकेतू पृथ्वीवर आढळला होता. आढळल्यानंतर या पृथ्वीवर जे काही सूर्यप्रकाश जो यायचा, तो सूर्यप्रकाश येणं बंद झालं. पूर्णपणे कार्बन डायऑक्साईड इथं पसरलं. कार्बन डायऑक्साईड पसरल्यानंतर, कारण की डायनॉसॉर हे महाकायजीव होते आणि महाकायजीव इथं हे नष्ट झाले, कारण की त्यांना सूर्यप्रकाश नसल्यामुळे बरेचसे त्यांचं जे खानपान आहे त्यांना भेटायला झालं, कारण की ते मांसाहारी प्राणी होते. बाकीचेच प्राणी जगायला नाही गेले तर त्यांचं कुठं अन्न होणार. तर त्यामुळे ते तिथं नष्ट झाले आणि तिथं आले त्यांच्याच खाली रेंगणारे स्क्रू अँसिस्टर तिथं जन्माला आले. आणि ते पुढं इव्हॉल्व होत होत आपण पुढं जाणार आहे 4 करोड इयर्स ॲगो. बघा, आफ्रिका देश, जिथे की जंगल सर्वात जास्ती होतं, त्या जंगलामध्ये ह्युमन सारखा दिसणारा प्राणी तिथं जन्माला आला. त्या बघा, लक्ष द्या, मंकी लाईक ॲनिमल्स होते या पृथ्वी तळावर, जे की झाडावर राहायचे, ट्रीवर राहायचे. त्यांना काय, ते ट्रीवर त्यांचं सगळं हे करायचं, कारण की पहिले जे होते ते मोठमोठे ट्रीज होते, म्हणजे खूप मोठमोठाले झाडं होते, त्या झाडावर ते राहायचे. पण काही काळानंतर जे झाडं जे होते ते संपुष्टात आले आणि त्याच्यानंतर जास्तीत जास्त गवताळ प्रदेश बनायला लागला. आणि गवताळ प्रदेश असल्यामुळे तिथलचे जे झाडं जे नष्ट झालेले, त्यांना फळ फ्रूट जे आहे ते भेटायला झालं. तर नाईलाजाने त्यांना काय करायला लागले की खाली उतरावं लागले, म्हणजे सर्वाइव्ह. बघा, सर्वांच्या जीवनामध्ये सर्वाइव्ह खूप महत्वाचा भाग आहे. सर्वात जसं की आपण बरेच जण आपण कम्फर्ट झोनमध्ये असतो. त्या कम्फर्ट झोनमधून तुम्हाला जर निघायचं असेल तर आपल्याला इथं सर्वाइव्ह करण्यासाठी आपल्याला आपलं ते जे कम्फर्ट झोन आहे त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघावं लागेल आणि आपल्याला सर्च करण्यासाठी की आपल्यामध्ये काहीतरी स्किलफुल आपल्यामध्ये आणावं लागेल. त्याच प्रकारे मग ते मंकी जे होते ते झाडावर होते, पण ते खाली आले आणि खाली आल्यानंतर त्यांनी फळ फ्रूट शोधण्याच्या मागे लागले. पण जेव्हा ते खाली आले त्यांच्यामध्ये बराचसा बदल झाला, इव्हॉल्युशन झालं. तर इव्हॉल्युशन काय झालं मित्रांनो, ती जी शेपूट होती ना, ती मागं जे शेपूट आहे, ती शेपूट निघून गेली आणि ती शेपूट डिसअपियर झाली. ती डिसअपियर झाली मित्रांनो 4 करोड इयर्स ॲगो. खूप इंटरेस्टिंग कहाणी.
की जी शेपूट होती ती शेपूट निघून गेली आणि तो आता बिना शेपुटीचा म्हणजे शेपटीचा मंकी तिथं आला आणि थोडासा असा रेंगू लागला. तर तो शेपूट नसताना तर मग पुढे बघा इनलार्जमेंट इन ब्रेन, त्यांच्या ब्रेनमध्ये सुद्धा विकास झाला, कारण की आता त्यांचे हार्ट सुद्धा कामाला आले. जेव्हा ते खाली उतरले तेव्हा त्यांचे हार्ट सुद्धा कामी आले आणि जेव्हा हात कामी आले तर त्यांचे जे तो 2 पायावर चालू लागला आणि 2 पायावर चालताना 2 हात जेव्हा कामी आले त्यांचे बरेचसे कामं ते करू लागले. कारण की जेव्हा एखादा जो प्राणी जो आहे तो प्राणी कमी अंतरावर बघू शकतो आणि जो ह्युमन बिंग्स आहे तो जास्ती लॉंग डिस्टन्सला बघू शकतो, कारण की त्यांना दिसण्यासाठी म्हणजे त्यांची जी पोस्चर आहे ती एकदम स्ट्रेट झालेली असते आणि बरेचसे कामं लागले. जेव्हा त्यांच्यावर कोणी जेव्हा हल्ला करायचा की एखादा प्राणी यायचा तर ते त्यांच्या हातात दगड घेऊन ते दगड मारून ते फेकू सुद्धा शकत होते, म्हणजे ते त्यांचं संरक्षण सुद्धा करू शकत होते. तर इंटरेस्टिंग कहाणी आहे. त्याच्यामध्ये एप्स लाईक ॲनिमल्स तयार झाले, त्यांना एप्स म्हणल्या गेलेले आहे, 4 करोडचे आहे आणि त्याचं नाव दिलेलं आहे इझुटोपिटिकस. काय नाव दिलेलं आहे? इझुटोपिटिकस. नेक्स्ट आपण येऊया 2 करोड इयर्स. 4 करोड पासून आपण 2 करोड इयर्स मध्ये आले. 2 करोड इयर्स मध्ये काय झालं असेल तर मित्रांनो तिथे झाले दे हॅड टू यूज देअर हँड मोर फॉर इटिंग. त्यांची हँड एकदम स्ट्रेट झाले, त्यांचे हँड कामाला आले, वर्क करायला लागले आणि त्या हँडनं वर्क जेव्हा करायला लागले त्यांचे बरेचसे काम, कारण की तो आता स्किलफुल झालाय, त्यांना हत्यार बनवता येऊ लागले. ह्या सगळ्या गोष्टी आता पुढं येणार आहे आणि या जर्नीमध्ये आपण इथून आजच्या आधुनिक मानवापर्यंत आपण येणार आहे, आजची AI सिस्टीम पर्यंत आपण येणार आहे. तर ही सगळी जर्नी आपण करणार आहे. पण सुरुवातीला आपण पाहूया 2 करोड इयर्स अगो मध्ये काय झालं. तर मानवाने हात उंचवले आणि हात उंचवल्यानंतर त्यांनी हे हात वर्क करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यालाच म्हणल्या गेलेले ड्रायोपिटिकस. ओके. त्यानंतर 1 करोड इयर्स अगो, 2 करोड पासून आपण 1 करोड इयर्स अगो मध्ये आलेले आणि आता एक नाव तुमच्या समोर येते, ते नाव आहे रामापिथिकस. ओके. तर फर्स्ट रेकॉर्ड ह्युमन लाईक ॲनिमल्स आपल्यामध्ये आलेला आहे, जे की ह्युमन सारखा दिसू लागला, ना ॲनिमल सारखा मंकी सारखा नाही, तो ह्युमन सारखा दिसू लागला आणि त्यालाच म्हणले गेलेले रामापिथिकस. आता या काळात काय झालं मित्रांनो, या काळात जे एप लाईक होते ते आता चेंज झाले ह्युमन बिंग्स मध्ये, जास्तीत जास्त ह्युमन बिंग दिसला आणि आजच्या काळात ह्युमन बिंग्सची संख्या सर्वात जास्ती आहे, तुम्हालाही माहिती आहे. त्यानंतर 40 लाख इयर्स अगो मध्ये काय झालं, बिकेम अ मोर इंटेलिजन्स ह्युमन्स तयार झालेला आहे. आणि हा मोर इंटेलिजन्स कशा प्रकारे झाला, कारण की त्यांचा ब्रेन इव्हॉल्व झाला, कारण की आता अन्न जे आहे त्यांच्या आगीचा सुद्धा शोध लागलेला आहे, फायरचा सुद्धा शोध लागलेला आहे. फायरमुळे ते त्यांचं अन्न जे आहे ते शिजून खाऊ लागले आणि शिजून खाताना काय होणार, त्यांचा ब्रेन सुद्धा इव्हॉल्व होता आणि हा ब्रेन जेव्हा इव्हॉल्व झाला तर त्यांच्यामध्ये बरेचसे विचारशक्ती असो, वाईज असो, यांच्यामध्ये सुद्धा चेंज झाले. तर आपण बघणार आहेत त्याच्यामध्ये निऑर्डरथेल्स. तर 40 लाख म्हणजे 14 लाख इयर्स अगो मध्ये ॲस्ट्रोपिटिकस नावाचा ह्युमन बिंग्स म्हणजे ह्युमन सारखा दिसणारा तयार झालेला आहे. तर ॲस्ट्रोपिटिकस आणि 20 लाख इयर्स अगो स्किलफुल ह्युमन इथं जन्माला आला, म्हणजे त्यांच्यामध्ये बदल झाला आणि हा बदल होताना 7 करोड पासून तर स्किलफुल ह्युमन पर्यंत म्हणजे 20 लाख इयर्स, तर बराचसा काळ घेतलेला आहे. जो काही बदल होतो ना तो कसा होतो, सावकाश बदल होत असतो. तुम्हाला म्हणलं इव्हॉल्युशन एकदम बदल झाला की 60 करोड मध्ये लगेच पुढच्या 1 करोड मध्ये ह्युमन बिंग सारखा एकदम तयार झाला का, तर नाही, त्याला 20 लाख. आणि आपण ह्या जर्नीमध्ये येणार आहे. तर आज आपण होमोहिबस म्हणजेच 20 लाख इयर्स मध्ये होमोहिबस आणि होमोजिन्स आपण जे आहे ते आहे होमोजिन्सचे पूर्वज, होमोजिन्स, त्यालाच म्हणल्या गेलेले होमोहिबस. तर तुम्हाला इंटरेस्टिंग वाटलं असेल मित्रांनो. तर आज आपण 20 लाख वर्षापूर्वी बघणार आहे आणि नेक्स्ट भागामध्ये आपण पुढील भागामध्ये पुढची जर्नी करणार आहे. धन्यवाद मित्रांनो.